मध्ये खून केलेले आरोपी गुन्ह्याच्या ठिकाणी आणल्यावर चक्क हसले. बीड मधील गुन्हेगारांना राहिला नाही कायद्याचा धाक. पोलिसांच्या उपस्थितीत हसणाऱ्या आरोपींची राज्यभरात चर्चा. बीड मधील गुंडांना वटणीवर आणणार कसं, पोलिसांसमोर मोठा सवाल. मी समृद्धी टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. सोशल मीडियावरती सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतोय. व्हिडिओ वरकरणी पाहिलं तर अगदी नॉर्मलच वाटेल. म्हणजे अनेकदा खुनाचा प्रयत्न किंवा लैंगिक अत्याचार अशा पद्धतीच्या गंभीर गुन्ह्यांमधले जे आरोपी असतात, जे पोलिसांच्या कस्टडीमध्ये असतात, त्या आरोपींना अनेकदा पोलीस हे ज्या ठिकाणी त्यांनी गुन्हा केलाय त्या घटनास्थळावरती घेऊन येतात. तिथे मग प्रत्यक्ष त्यांची चौकशी होते, पंचनामे होतात, इतर काही तपास सुद्धा होतो. अगदी तशाच स्वरूपाचा हा सुद्धा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये बीडच्या परळीमध्ये तौहीद खान हत्याकांड घडलं. त्याच हत्याकांडातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी ज्या ठिकाणी त्यांनी हा खून केलेला होता त्या लोकेशनला आणलेलं होतं आणि त्याचेच काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. माध्यमांमध्ये सुद्धा ते पाहायला मिळतात. प्रथम दर्शनी हे व्हिडिओ अगदी नॉर्मल वाटतात, पण तुम्ही जर बारकाईने हे व्हिडिओ पाहिलेत किंवा मग थोडेसे झूम करून पाहिलेत तर या व्हिडिओमध्ये नेमकं काय चुकतंय किंवा काय मानसिकता आहे हे दिसून येतंय. या व्हिडिओत असं दिसतंय की हे जे दोन्ही आरोपी आहेत, जे खरं तर तौहीदचे अगदी जिवलग मित्र होते, जिवलग मित्र असताना सुद्धा त्यांनी तौहीदचा खून केला, त्याच प्रकरणातले हे आरोपी जेव्हा जेव्हा त्यांना या घटनास्थळावरती गुन्ह्याच्या ठिकाणावरती आणलं जातं त्यावेळेस अक्षरशः निर्लज्जपणे हसताना पाहायला मिळतात. हे आरोपी कुणाकडे पाहून हसतात तर आजूबाजूच्या लोकांकडे पाहतायत, एकमेकांकडे पाहतायत आणि या दोघांच्या सुद्धा चेहऱ्यावरती एक मिश्किल असुरी हास्य आपण म्हणू शकतो तशा पद्धतीचं हास्य पाहायला मिळतंय. अगदी काही सेकंदांच्या या क्लिप्स आहेत, पण या काही सेकंदांमधून सुद्धा किती विकृत आणि किती राक्षसी मानसिकता या आरोपींची आहे, गुन्हेगारांची आहे, हे यामधून निष्पन्न होतंय. तौहीद खान हत्याकांड नेमकं काय होतं हे थोडक्यात समजून घेऊयात. या हत्याकांडामध्ये मुळात घडलेलं असं होतं की बीडच्या परळीमध्ये राहणारे तौहीद खान आणि त्यांचे हे दोन्ही मित्र, अर्थात या प्रकरणातले आरोपी म्हणजेच ऋषिकेश फड आणि गौरव व्यास, हे तिघे सुद्धा अगदी खूप वर्षांपासूनचे जिवलग मित्र होते आणि कायम सोबत असायचे. ज्या दिवशी हा सगळा हत्याचा प्रकार घडला त्या दिवशी सुद्धा हे तिघे एकत्रच होते. मुळात घडलेलं असं होतं की हे तिघे सुद्धा ऋषिकेश फड याची जी होंडा सिटी कार आहे या कार मधून हे तिघे सुद्धा फिरण्यासाठी निघालेले होते. फिरायला म्हणून हे कुठे गेले तर वरवटी शिवार नावाचा भाग आहे त्या भागामध्ये हे तिघे सुद्धा फिरायला गेले. तिथे गेल्याच्या नंतर घडलं असं की सगळ्यात पहिल्यांदा या आरोपींनी एकत्र बसून दुपारच्या वेळेस पार्टी केली, मद्यप्राशन वगैरे केलं. त्यानंतर सुद्धा हे त्याच भागामध्ये फिरत होते. त्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळी सुद्धा ते दारू प्यायला एकत्र बसले, त्या तिघांनी ही पार्टी केली. पण दुसऱ्या पार्टीच्या दरम्यान असं काहीतरी घडलं की या तिघांमध्ये सुद्धा अचानकच वाद निर्माण झाले. आता अनेकांच्या सांगण्यावरून असं म्हटलं जात आहे की हे सगळे जे वाद आहेत ते आर्थिक देवाणघेवाणीवरून सुरू झालेले होते आणि ते वाद इतके टोकाला गेले की मग गौरव आणि ऋषिकेश या दोघांनी सुद्धा जवळच असलेला एक मोठा दगड थेटपणे तौहीद खान यांच्या डोक्यात घातला. डोक्यात दगड घातल्याच्या नंतर अर्थातच तौहीद खान खाली कोसळले, रक्तस्राव व्हायला लागला आणि ते बेशुद्ध पडले. एवढं केल्याच्या नंतर सुद्धा हे आरोपी थांबले नाहीत. म्हणजे दररोज अक्षरशः एका ताटात जेवणारे हे आरोपी, जिवलग मित्र आपण म्हणूयात, तशा पद्धतीचे असणारे हे, यांना जराही भान नव्हतं की आपण आपल्याच जिवलग मित्राला इतकं निर्घृण पद्धतीनं संपवतोय. जेव्हा तौहीद खान हे बेशुद्ध पडलेले होते त्यावेळेस सुद्धा हे आरोपी थांबले नाहीत. यांनी काय केलं तर तोच दगड पुन्हा पुन्हा डोक्यात घातला आणि निर्घृण हत्या केली, दगडाने ठेचून गेली.
मुळात दगडानं ठेचून हत्या झाल्याच्या नंतर त्यांना हे कळलेलं होतं की या प्रकरणामध्ये आता आपण अतिशय बेकार अडकणार आहोत. मग मुळात सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय तर आपल्याच मित्राचा खून आपणच केलाय आणि आता आपणच त्याचा मृतदेह विल्हेवाट करायची आहे. आता विल्हेवाट लावायची कशी तर म्हणून यांनी काय केलं तर 2-3 तास सगळ्यात पहिल्यांदा हे त्या मृतदेहाच्या जवळच बसून राहिले, विचार करत राहिले की नेमकं काय करूयात. त्यानंतर यांना असं वाटलं की ज्या ठिकाणी खून केलाय तिथून मृतदेह कुठेतरी लांब नेऊन टाकूयात आणि असं भासवायचा प्रयत्न करूयात की तौहिदने कदाचित आत्महत्या केली असेल किंवा त्याचा अपघात झाला असेल. म्हणून या दोघांनी पहिल्यांदा काय केलं, हा मृतदेह सगळ्यात पहिल्यांदा ज्या कारमधून हे दिवसभर फिरत होते, ती ऋषिकेश फड या आरोपीची कार, होंडा सिटी कार, याच कारच्या डिक्कीमध्ये हा मृतदेह भरला आणि त्यानंतर गावभर फिरत बसले, लोकेशन शोधत बसले की हा मृतदेह कुठे टाकावा आणि कुठे विल्हेवाट लावावी. त्यानंतर यांना असं वाटलं की आपण हा मृतदेह रेल्वेच्या रुळावरती फेकूयात, जेणेकरून बघणाऱ्यांना असं वाटेल की कदाचित आत्महत्या असेल किंवा मग अपघात असेल. म्हणून मग यांनी काय केलं तर यांनी आपली गाडी थेट लेंडेवाडी नावाचा एक परिसर आहे त्या भागामध्ये वळवली. तिथे असलेल्या शिवारामधून एक रेल्वे स्टेशन जात आहे आणि तिथूनच रेल्वेचे रूळ वगैरे जात आहेत. तर यांनी काय केलं सगळ्यात पहिल्यांदा मध्यरात्री अंधारामध्ये ही बॉडी जी आहे ती त्या ठिकाणी नेऊन रेल्वेच्या रुळावरती फेकली. यांच्या डोक्यात असं होतं की सकाळी जेव्हा या ठिकाणून रेल्वे जाईल त्यावेळेस या मृतदेहाच्या अक्षरशः चिंधड्या होतील आणि अनेकांना असं वाटेल की कदाचित आत्महत्या आहे किंवा मग अपघात आहे. पण मुळात त्यांनी जो काही विचार केलेला होता त्याच्या उलट घडलं. या दोघांनी सुद्धा मृतदेह रेल्वे रुळावरून फेकला आणि हे दोघे सुद्धा घटनास्थळावरून पसार झाले. पण पुढे असं घडलं की भटके कुत्रे या सगळ्यामध्ये एंट्री घेतात. भटक्या कुत्र्यांनी काय केलं, स्टेशनच्या परिसरामध्ये असलेल्या या भटक्या कुत्र्यांनी हा मृतदेह दातात पकडून ओढत 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 रेल्वे रुळापासून अगदी लांबपर्यंत आणून फेकला. त्यामुळे अनेकांना हा मृतदेह पहाटेच्या सुमारास दिसून आला. रक्ताच्या थारोळ्यात असलेला हा मृतदेह प्रचंड छिन्न विच्छिन्न सगळं दगडाने ठेचल्यामुळे झालेला चेहरा असेल किंवा इतर बॉडी असेल, त्या सगळ्यामुळे हा मृतदेह खून केलेलाच आहे हे कुणाच्याही निष्पन्न होतं, कुणाच्याही लक्षात येत होतं आणि हा मृतदेह मुळात रेल्वेच्या रुळावर नव्हताच. त्यामुळे अपघात होण्याचा किंवा आत्महत्या होण्याची काही शक्यताच नव्हती. अर्थात ज्यांनी हा मृतदेह पाहिला त्यानंतर त्यांनी पोलिसांना सुद्धा कळवलं. पोलीस आले, मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पंचनामा सुरू झाला, तपास सुरू झाला, गुन्हा दाखल झाला आणि अर्थातच तांत्रिक तपास वगैरे हे सगळं केल्याच्या नंतर या मृतदेहाचं संपूर्ण कोड जे आहे ते उलगडलं. खून कुणी केलाय, कशासाठी केलाय हे सगळंच निष्पन्न झालं. अर्थात या सगळ्याला नंतर जाऊन धार्मिक रंग देण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. अनेकांनी असं म्हटलं की जाणून बुजून ठरवून हा सगळा कट रचून तौहिद खान यांची हत्या केली गेलेली होती असं अनेकांकडून म्हटलं गेलं. तर अनेक राजकीय नेत्यांनी असं आवाहन केलं की या सगळ्याला धार्मिकतेचा रंग देऊ नये. मात्र अर्थातच हे सगळं जरी एका बाजूला सुरू असलं तरी पुन्हा एकदा आपला जो मूळ विषय त्या मूळ विषयावरती परत येऊयात. हे जे आरोपी आहेत दोघे सुद्धा, या दोघांनी सुद्धा आपल्याच जीवलग मित्राचा खून केलेला होता आणि खून झाल्याच्या नंतर आता जेव्हा या सगळ्यामधला तपास पोलिसांकडून केला जातोय, या दोघांनी सुद्धा ज्या ठिकाणी तौहिद खान यांची हत्या केली तिथे सुद्धा त्यानंतर हा मृतदेह कसा गाडीत भरला, त्यानंतर तो कुठे नेऊन एक्झॅक्टली टाकला, या सगळ्याचा तपास करण्यासाठी यांना क्राईम सीन वरती आणलेलं होतं. कदाचित क्राईम सीन रिक्रिएट करण्याचा प्रयत्न सुद्धा त्या ठिकाणी झालेला असू शकतो. पण जेव्हा क्राईम सीन वरती या दोन्ही आरोपींना पोलिसांनी आणलेलं होतं, पोलिसांच्या प्रचंड मोठ्या गराड्यामध्ये या दोन्ही आरोपींना घेऊन जात होते पोलीस, त्यावेळेस असं निदर्शनास येतं की हे जे आरोपी आहेत ते एकमेकांकडे बघतायत काय, असुरी हसतायत काय, आजूबाजूच्या लोकांकडे जे लोक त्यांच्याकडे पाहतायत त्यांच्याकडे बघून हे हसतायत किंवा मग एखाद्याला आपण जसं हस्तांदोलन करतो की आपण एखाद्याला पाहून स्माइल देतो, ओळख देण्याचा प्रयत्न करतो, तशा पद्धतीचे हावभाव सगळे या दोघांच्या चेहऱ्यावरती असलेले पाहायला मिळतात. यातला एक जण तर आहे तो तर अतिशय आपण निर्लज्ज म्हणूयात. निर्लज्ज हा शब्द अतिशय योग्य आहे. आपल्याच मित्राचा खून केल्याच्या नंतर पोलिसांबरोबर आपण फिरतोय, तपास सुरू आहे, यावेळेस सुद्धा हा आरोपी किती चिल आहे किंवा किती त्याला अजिबात पश्चाताप नाहीये हे त्याच्या चेहऱ्यावरून लक्षात येतंय. त्यामुळे मुळातच बीड पोलिसांचा काही धाक या गुन्हेगारांवरती आहे की नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या नंतर बीड पोलिसांवरती, बीडच्या प्रशासनावरती इतके सगळे शिंतोडे उडवले गेलेले होते, इतक्या टीका झालेल्या होत्या, अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी बदलले गेले, मात्र तरी सुद्धा आजही परिस्थिती बीड मधली तशीच आहे का हा प्रश्न आज प्रत्येकाला पडलाय. कारण एकतर गुन्हे घडतायत, हे गुन्हे थांबवता तर येतच नाहीयेत, मात्र जेव्हा गुन्हे घडल्याच्या नंतर आरोपी ताब्यात येत
येतात, ताब्यात आलेल्या आरोपींवरती सुद्धा पोलिसांचा धाक राहत नाही. आपण पोलिसांबरोबर चालतोय तरी सुद्धा हे आरोपी जर अशा पद्धतीने हसत असतील, कुणाला तरी ओळख देत असतील, तर हे किती विकृतपणाचा कळस आहे हेच यावरून निष्पन्न होत आहे. त्यामुळे बीडचे पोलीस नेमकं काय करतायत? बीडच्या पोलिसांना का गुन्हेगारांना वठणीवरती आणणं जमत नाहीये? हा खूप मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय. अगदी आपण नाशिकमध्ये वगैरे जर पाहिलं तर कुठल्याही प्रकरणातले आरोपी पकडले तर त्या आरोपींना नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं म्हणत त्यांची धिंड काढली जाते. त्यांना वठणीवर आणण्यासाठीचे प्रयत्न पोलीस करताना पाहायला मिळतात. अर्थात राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमधले पोलीस हे सगळं करताना पाहायला मिळतात. मग बीडमध्येच नेमकं असं काय आहे की बीडचेच गुन्हेगार सुधारायचं नाव घेत नाहीत? बीडमध्ये काही केल्या गुन्ह्यांची संख्या कमी होत नाहीये, गुन्हेगार सातत्यानं वाढतायत, गुन्हे सुद्धा करतायत, गुन्हे केल्याच्या नंतर सुद्धा त्यांना कसलाही पश्चाताप होत नाही, त्यांना पोलिसांची भीती वाटत नाही, त्यांना कायद्याची भीती वाटत नाही, त्यांना शिक्षा होण्याची भीती वाटत नाही. हे सगळं मुळात कशासाठी? कोण करतंय? कुणाच्या वरदहस्ताने हे सगळं चालू आहे का? बीडच्या गुन्हेगारांच्या डोक्यावर नेमका कुणाचा हात आहे? त्यामुळे ही इतकी सगळी बिनधास्त आणि बेफाम झालेली ही जी तरुणाई आहे ती इतक्या मोठ्या संख्येने गुन्हे करते आणि गुन्हे केल्याच्या नंतर सुद्धा त्यांना कसलाच पश्चाताप होत नाही. हे पोलिसांचं सगळ्यात मोठं फेल्युअर आहे असं म्हणावं लागेल. अर्थात गुन्हे थांबवता येत नाहीत हे ठीक आहे. आपण प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय आज प्रत्येकच जिल्ह्यामधला क्राईम रेट वाढलेला आहे. प्रत्येक ठिकाणी गुन्हे घडतायत, गुन्हेगार वाढतायत. हे सगळं होत असलं तरी सुद्धा ऍटलिस्ट पोलीस कस्टडीमध्ये असलेल्या गुन्हेगारांवरती तरी पोलिसांचा धाक असला पाहिजे. त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये त्यांच्या बॉडी लँग्वेजला बघून तरी असं वाटलं पाहिजे की पोलिसांचा थोडासा तरी धाक आहे किंवा ते पोलिसांना घाबरतायत, ते पोलीस कस्टडीमध्ये असं वाटतच नाही. आरोपींकडे बघून असं वाटतंय की यांना पर्यटनाला आणलंय, यांना शाळेच्या सहलीसाठी किंवा एखाद्या ट्रिपसाठी घेऊन आलेले आहेत पोलीस दाखवायला की गाव कसं आहे बघा आणि शिवार कसे आहेत बघा वगैरे. हे सगळं चालू आहे का? अशा पद्धतीनं हे आरोपी इतके बेफामपणे तिथे बिनधास्तपणे अक्षरशः फिरतायत, पर्यटनाला आल्यासारखे यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहायला मिळतात. नेमकं पोलिसांचं चुकतंय कुठे? हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि हे काय फक्त बीडमध्ये घडतंय असं नाहीये, राज्यातल्या अनेक ठिकाणी घडतंय आणि प्रत्येकच ठिकाणच्या बाबतीत हाच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतोय की पोलीस कस्टडीमध्ये असलेल्या आरोपींना सुद्धा जर पोलिसांचा धाक राहत नसेल तर मग मुळात हे सगळं पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेणं असेल, कोर्ट कचेरी करणं असेल, हे सगळं नेमकं कशासाठी? याचा अर्थ काय की या लोकांना, या गुन्हेगारांना, गुंडांना कसलीच भीती राहिलेली नाहीये. यांना ना कायद्याची भीती आहे, ना पोलिसांची भीती आहे, ना शिक्षेची भीती आहे. मुळात कसं असतं ना, गुन्हे थांबवणं हे पोलिसांच्या हातात असतं. अनेकदा ते होतच नाही म्हणा. बऱ्याचदा मोस्ट ऑफ द टाइम्स 99% गुन्हे थांबवणं पोलिसांना शक्य होत नाही. मात्र जेव्हा आरोपी त्यांच्या ताब्यात असतात त्यानंतर तरी पोलिसांची भीती असली पाहिजे, त्यानंतर तरी धाक असला पाहिजे. पोलीस कस्टडीमध्ये पोलिसांनी थोडीशी त्यांची सेवा केलीये, सो कॉल्ड सेवा केली, हे तरी त्यांना दिसलं पाहिजे. हे तरी जे या प्रकरणामधले पीडित आहेत त्यांना तरी हे दिसलं पाहिजे. आज या पीडिताच्या कुटुंबांनी जर हे सगळे व्हिडिओ पाहिले असतील तर त्यांच्या मनाला काय वाटत असेल? मुळात अगदी जिवलग मित्राचा खून जिवलग मित्रांनीच करायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने असुरी हसायचं. किती हे राक्षसी हास्य आहे. तुम्ही जर नीट पाहिलं व्हिडिओमध्ये तर तुम्हाला हे पाहायला मिळेल आणि हे पूर्णपणे पोलिसांचं फेल्युअर आहे असंच म्हणावं लागेल. गुन्हे थांबवणं तर होत नाहीये, पण गुन्हे घडल्याच्या नंतर आरोपींच्या मनात तुम्हाला धाकही निर्माण करता येत नाही. हे असं किती दिवस चालणार आहे बीडमध्ये? बीडमध्ये इतके वरिष्ठ पोलीस अधिकारी बदलले गेलेले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडची इतकी बदनामी झाली. आतापर्यंत देश पातळीवरती यूपी बिहार असं म्हणून ज्या दोन राज्यांना डिवचलं जायचं की तिथली गुन्हेगारी खूप आहे, तिथे अतिशय बेफाम गुंड आहेत, बिनधास्तपणे गुन्हे करतात आणि त्यांना कुणाचाच धाक नाहीये, असं म्हणून ज्या यूपी बिहारचं नाव घेतलं जायचं, महाराष्ट्राचा यूपी बिहार होतोय की काय असं म्हटलं जायचं, त्याच महाराष्ट्रामध्ये आता गुन्हेगारीची राजधानी म्हणून बीड उदयाला येताना पाहायला मिळतंय. महाराष्ट्राचा बीड होतोय की काय असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इतक्या खालच्या थराला जर बीडची इमेज गेलेली आहे, प्रतिमा गेलेली आहे, तर ही प्रतिमा पुन्हा चांगली करण्याचं, डागाळलेली प्रतिमा सुधारण्याचं काम हे बीड पोलिसांचं नाहीये का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आरोपींना कस्टडीमध्ये असल्यावरती तरी आरोपींचा अक्षरशः आपण म्हणू शकतो की त्यांना गुन्हे करता येतायत, गुन्हे आरोपी करतायत आणि ते सगळं थांबवता येत नाहीये, ठीक आहे. पण गुन्हे केलेल्या आरोपींचं ऍटलिस्ट मन वळवण्याचं काम, त्यांना पश्चाताप होईल अशा पद्धतीनं त्यांना वागणूक देण्याचं काम तरी पोलीस करणार आहेत की नाही? आणि जर तसं करूनही हे आरोपी ऐकत नसतील तर अर्थात पोलिसांच्या हातात सगळ्याच अधिकार आहेत, सगळ्याच यंत्रणा त्यांच्या हातामध्ये आहेत. त्यांनी त्या यंत्रणांचा वापर करावा. जर अशा पद्धतीनं गुन्हे करून हे आरोपी हसत फिरत असतील तर मग सर्वसामान्य नागरिकांनी कुणाकडे आशेने पाहायचं?
उद्या कदाचित हेच आरोपी जेलमध्ये जातील, थोड्या दिवसांनी सुटून येतील, सुटून आल्याच्या नंतर पुन्हा एखादा गुन्हा करतील आणि अशाच पद्धतीने राक्षसी पद्धतीने हसत बसतील. मग काय करणार? पोलिसांचा धाकच नसेल तर या गुन्ह्यात शिक्षा झाल्याच्या नंतर सुद्धा हे सुधारणारच नाहीयेत. आपल्या कायद्याचा मेन मोटिव्ह हा एखाद्या आरोपीला सुधरावणं हा आहे, त्याला शिक्षा देणं हे तर आहेच आहे. पण केवळ शिक्षा देणं नाही तर त्याच्या वागण्यात, त्याच्या बोलण्यात, त्याच्या एकंदरीत लाईफस्टाईल मध्ये इथून पुढच्या काळामध्ये शिक्षा भोगल्याच्या नंतर तरी, पोलीस कस्टडीतून आल्यानंतर तरी, मॅजिस्ट्रेट कस्टडीतून आल्यानंतर तरी बदल झाला पाहिजे. माणूस म्हणून तो चांगला झाला पाहिजे, त्याची ही गुन्हेगारी प्रवृत्ती कमी झाली पाहिजे, विकृती कमी झाली पाहिजे. यासाठी पोलिसांनी मूळ काम करावं असं आपल्या कायद्याला अभिप्रेत आहे. मग तेच जर होत नसेल तर मग हे सगळं मुळात कशासाठी? आज या तौहिद खान यांची कुटुंबीय असतील, त्यांची लहान मुलं असतील, त्यांच्यावरती काय वेळ आहे, त्यांच्यावरती काय प्रसंग ओढवलेला आहे आणि त्यांना हे सगळे व्हिडिओ पाहून काय वाटत असेल? जे आरोपी पोलिसांच्या सोबत चालतात तरी सुद्धा ह्यांना पोलिसांचा धाक नसेल, तर मग तौहिद खान यांचं जे बाहेर कुटुंब आहे, या कुटुंबाला सुरक्षिततेची भावना कशी निर्माण होणार? इतर सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित कसं वाटणार? त्यामुळे मुळातच हे पूर्णपणे पोलिसांचं अपयश आहे असंच म्हणावं लागेल. पोलीस कस्टडीत असलेले आरोपी जर अशा पद्धतीनं हसत असतील, कशाही वरून हसू देत, ते कशावरून हसतात आपल्याला ठाऊक नाही, कशाही वरून हसू देत, पण मुळात आरोपींनी हसण्यासारखी परिस्थितीच निर्माण नाही झाली पाहिजे. त्यांच्या मनात त्यांना हसावं असं वाटलंच नाही पाहिजे. इतक्या कठोर पद्धतीने या आरोपींबरोबर वागणूक दिली पाहिजे पोलिसांनी आणि त्यांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण केला गेला पाहिजे. ही आज मागणी सर्वसामान्य नागरिकांची आहे. अर्थात हा जो काही व्हिडिओ व्हायरल झालाय हा प्रचंड चीड आणणार आहे. सर्वसामान्य सद्सद विवेक बुद्धी जागृत असलेल्या प्रत्येक सुजाण सुसंस्कृत नागरिकाला, ज्याला सुरक्षित वातावरणात राहायचंय, आपल्या कुटुंबाला चांगलं सुरक्षित वातावरण द्यायचंय, समाज म्हणून चांगल्या समाजामध्ये वावरायचंय, असा प्रत्येकाला हा व्हिडिओ प्रचंड खटकणारा आहे. त्यामुळे या व्हिडिओला हलक्यात घेऊ नये. हा व्हिडिओ केवळ पोलीस चाललेले आहेत आणि आरोपी चाललेले आहेत आणि क्राईम सीनचं कदाचित रिक्रिएशन होत आहे किंवा घटनास्थळावरती भेट देऊन तिथे तपास केला जातोय, आरोपींच्या उपस्थितीमध्ये तपास केला जातोय, चौकशी केली जाते, इथपर्यंत मर्यादित हा व्हिडिओ नाही. हा व्हिडिओ, या व्हिडिओमध्ये अगदी काही सेकंदांसाठी ते जे काही हास्य पाहायला मिळतंय ना, त्या हास्यावरून इथून पुढच्या काळात तरी पोलिसांनी जागं होणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीचे जे आरोपी आहेत, ज्यांना पश्चात्तापच होत नाहीये त्यांनी केलेल्या गुन्ह्यांचा, त्यांना पश्चात्ताप करवून देण्यासाठी म्हणून पोलिसांनी वेगळं काहीतरी करणं हे सुद्धा आता गरजेचं आहे. अर्थात पोलीस काय करतात हे सगळं पोलिसांच्या हातात आहे. असं नाही की पोलिसांनी कायदा हातात घ्यायचा आहे, पण कायद्याच्या चौकटीत राहून सुद्धा पोलीस बरंच काही करू शकतात. कायम असं म्हटलं जातं की महाराष्ट्रातले पोलीस हे प्रचंड कर्तव्यदक्ष आहेत, ते खूप प्रामाणिक आहेत. केवळ त्यांच्या हातामध्ये फुल ऑन चार्ज दिला जात नाही, पोलिसांना फ्री हँड दिलं जात नाही आणि त्यामुळे पोलिसांना थोडंसं त्यांना जे काही करायचंय ते त्यांना फारसं करता येत नाही असं अनेकदा म्हटलं जातं. पण पोलिसांच्या हातात यंत्रणा आहेत, त्यामुळे पोलिसांनीच तो कायदा, त्यांच्या स्वतःच्या हातात असलेला जो काही कायदा आहे त्या कायद्याच्या चौकटीतच राहून काहीतरी करावं. पण हे अशा पद्धतीचे व्हिडिओ इथून पुढे बाहेर येणार नाहीत किंवा यांना बघून अजून पुढच्या गुन्ह्यांमधले आरोपी अशा पद्धतीने हसणार नाहीत, हे तरी किमान पोलिसांनी करावं. जर तुम्ही क्राईम सीन वरती जाऊन दात काढत असाल, हसत असाल, तर पोलीस तुमच्या बरोबर काय करू शकतात, पोलीस तुमच्या बरोबर कशी वागणूक देऊ शकतात, काय शिक्षा देऊ शकतात, हे जर एकदा उदाहरण सेट झालं तर इथून पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीच्या घटना होणार नाहीत असं वाटतंय. त्यामुळे आता इथून पुढे तरी पोलीस नेमकं या आरोपींच्या बाबतीत काय करतायत हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे. कारण जर हे प्रकरण दोन रायव्हलरी गँग मधलं असतं, गँगस्टर्स मधलं असतं किंवा प्लॅनिंग करून खुनाचा कट रचलेला असेल किंवा सुपारी देऊन कट रचलाय, असं काहीही असतं तरी या सगळ्यामध्ये फार जास्त आश्चर्य व्यक्त करण्याची गोष्ट नव्हती. मात्र हे तीनही जिवलग मित्र होते, कायम सोबत असायचे आणि जिवलग मित्राचा खून करून जर अशा पद्धतीने हे हसत असतील तर नक्कीच हा खून केवळ किरकोळ वादातून झाला की या सगळ्यामध्ये आणखी काही आहे हे शोधणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. खरंच जे आरोप केले जातात त्या पद्धतीनं हा कटाचा भाग आहे का, हे कुणाच्या सांगण्यावरून झालंय का, या सगळ्याचा सुद्धा शोध घेणं खूप जास्त गरजेचं आहे. अन्यथा आपल्याच मित्राला मारून अशा पद्धतीने कुठलाही मित्र हसू शकत नाही. जर हे होतंय तर नक्कीच यामागे काहीतरी मतिता अर्थ खूप मोठा असणार आहे. तोच अर्थ पोलिसांनी शोधावा आणि तशाच पद्धतीने यांच्या बरोबर सुद्धा ट्रीटमेंट दिली जावी अशी मागणी आता जोर धरताना पाहायला मिळते. अर्थात या आरोपींच्या बाबतीत पुढे नेमकं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.